नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित वाळे आणि मी घेऊन आलो आहे MST CT 2023 प्रीवियस इयर क्वेश्चन्स आणि आपण जो बघणार आहोत आपले फिजिक्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत हे बघणार आहोत. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण स्टार्ट करूया फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन. यामध्ये आपल्याला असं दिलं आहे, लेट gamma 1 be the ratio of the molar specific heat at constant pressure and the molar specific heat at constant volume of a monoatomic gas. So आतापर्यंत ते आपल्याला असं सांगताय, let gamma 1 is the ratio of the molar specific heat at constant pressure to the molar specific heat at constant volume, and this is for the monoatomic gas ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, which is a 5/3. सिमिलरली पुढे सांगताय, and gamma 2 is the similar ratio which means Cp/Cv आणि कोणासाठी आहे, फॉर द डायatomic गॅस. बट डायatomic गॅसच्या आपण दोन केसेस बघितल्या होत्या, रिजिड आणि नॉन रिजिड. सो आपण पुढे कंटिन्यू करूया. कन्सिडरिंग द डायatomic गॅस मॉलिक्युल्स ॲज अ रिजिड साठी आपण व्हॅल्यू बघितली होती, इट इज 7/5. देन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द रेशो ऑफ gamma 2/gamma 1. सो एक्स्ट्रीमली इझी आहे. इथे बाय द वे आपण केस मेन्शन करूया, इट इज द डायatomic गॅस आणि त्याची केस जी बघतो आहोत इज फॉर द रिजिड. सो सिम्पली आपण ह्या दोघांचा रेशो घेणार आहोत. इट इज द gamma 2/gamma 1 इज इक्वल्स टू, इट इज 7/5 multiplied by it is 3/5. याचा जर रेसिप्रोकल जर केला आपण तर देन आपलं सिम्पलेस्ट आन्सर येणार आहे फॉर ऑप्शन सी 21/25. वाईल आपल्याकडे हा पर्टिक्युलर क्वेश्चन जो आहे आपल्या 12th स्टँडर्डचा चॅप्टर होता, चॅप्टर नंबर 3, दॅट इज द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड द रेडिएशन. त्यामधून हा पर्टिक्युलर क्वेश्चन आलेला होता. आपण बघूयात. आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे, a railway track is banked for a speed v by elevating the outer rail by a height h above the inner rail. एवढ्या क्वेश्चन वरून मला असं समजतं आहे की आपल्याकडे हा पर्टिक्युलर क्वेश्चन जो आहे हा आहे आपल्या 12th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स, आणि ही जी कन्सेप्ट जी आहे दॅट इज द बँकिंग ऑफ रोड. त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की इथे जो आहे आपण बँकिंग ऑफ अँगल थिटा आहे ते असं सांगत आहे आपल्याला की दोन्हीही रेल मधला जो डिस्टन्स जो आहे त्यांनी सांगितलं आहे, डिस्टन्स बिटवीन द टू रेल इज द डी. इथे हा डी आहे डिस्टन्स, आणि ज्या हाईटने इलेव्हेट केला आहे त्या हाईटची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला गिवन आहे, इट इज एच. आणि ते सांगताय हे सर्व आपण कशासाठी केलं आहे, फॉर द स्पीड व्ही साठी केलं आहे, ज्याचाही फॉर्म्युला मला ऑलरेडी माहिती आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इट इज द RG tan थिटा. हा आहे आपल्याकडे बँकिंग ऑफ रोड साठी मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला. काय दिला आहे त्यांनी, देन द रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द ट्रॅक इज. सो ते आपल्याला विचारताय ह्या पर्टिक्युलर केस मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द रेडियस ऑफ द कर्वेचर R इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. नाव कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, आपल्याकडे ऑलरेडी हा एक पर्टिक्युलर ट्रायंगल आहे जो आपण क्लिअरली विजिबल आहे. हा आहे एक राईट अँगल ट्रायंगल. सो इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन कॉस थिटा सर्व जे आहेत हे यूज करू शकतो. सो इथे जर आपण टॅन थिटा जर यूज जर केला तर टॅन थिटा साठी आपल्याला इक्वेशन येणार आहे, इट इज द अपोजिट साइड एच अपॉन द ऍडजसंट साइड डी. लेट्स से याला बोलूयात आपलं इक्वेशन नंबर 1. वाईल आपल्याकडे हा जो वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे यामध्येही टॅन थिटा आहे. आपण जर ह्या दोन्हीही साइडला जर स्क्वेअर जर केला आपल्याकडे इक्वेशन येणार आहे RG tan थिटा, आणि ह्याच इक्वेशन मध्ये हा RG रिमेन्स ॲज इट इज. tan थिटाची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 वरून आपण जर पुट जर केली विच इज H/D, आणि रिमेंबर त्यांनी आपल्याला विचारलं आहे द रेडियस. सो आपण हा R साठी फॉर्म्युला सिम्प्लिफाय करतो आहोत, तर हा D इकडे न्यूमरेटरला शिफ्ट होईल आणि GH जो आहे हा जर आपण डिनॉमिनेटरला जर शिफ्ट जर केला आपल्याकडे फॉर्म्युला बाकी राहणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर इज व्ही स्क्वेअर डी अपॉन जी इंटू एच. बघूयात हा किती नंबरचा ऑप्शन मॅच होता आहे आपल्याकडे, व्ही स्क्वेअर डी अपॉन जी एच. सो ह्या सिम्पलेस्ट क्वेश्चन साठी आपला ऑप्शन ए जो आहे हा मॅच होत आहे. आपण बघूयात आपल्याकडे नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे,
a simple pendulum performs simple harmonic motion about x is equals to 0. चलो ठीक, with an amplitude a and the time period is t. The speed of the pendulum at x is equals to a by 2 is question mark. First of all, हा जो क्वेश्चन जो आलेला आहे आपला 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन जो आहे त्यामधनं आलेला आहे, ज्यामध्ये आपण सिंपल पेंडुलम आणि सिंपल हार्मोनिक मोशन जो आहे याचं कॉम्बिनेशन बघणार आहोत. सो आपल्याला ऑलरेडी आतापर्यंत माहिती आहे की जर तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो आहे आणि जर मला स्पीडची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर मला सिंपल पेंडुलम मध्ये स्पीड साठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याकडे, विच इज द आपल्याकडे फॉर्म्युला आपण v च्या लँग्वेज मध्ये लिहिणार आहोत. v इज इक्वल्स टू इट इज ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हा आपला वेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अँप्लिट्यूड साठी स्मॉल a यूज करा, आपण ऑलरेडी यूज करतो आहोत. त्यांनी ऍडिशनल सांगितलं आहे की त्याची डिस्प्लेसमेंट जेव्हा a बाय 2 असेल, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे त्याचा टाइम पिरियड जो असेल त्याची, आणि देन आपल्याकडे स्पीड v यांच्यामध्ये असलेलं रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे. लेट्स कॅल्क्युलेट. सो आपल्याकडे हा ओमेगा जो आहे याला आपण ऑलरेडी, कारण आपले सर्व ऑप्शन्स टी च्या लँग्वेज मध्ये आहे, त्याला आपण कन्वर्ट करून घेऊया. इट इज 2 पाय अपॉन टी राहिला, इथे आपण ऍज इट इज प्लेस करूया. तिथे a स्क्वेअर मायनस रिमेन्स ऍज इट इज. रिमेंबर इथे इक्वेशन जो आहे हा x साठी आहे, आपल्याला x स्क्वेअर यूज करायचा आहे, तर आपण इथे जे इक्वेशन लिहिणार आहोत विच इज द a स्क्वेअर अपॉन 4 हे आपल्याकडे या ठिकाणी सिम्पलेस्ट इक्वेशन बनणार आहे. देन आपल्या क्वेश्चन मधला v इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी याला आपण ऍज इट इज ठेवूया. नाव स्क्वेअर रूट मध्ये जो आहे a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बाय 4 हे जर कॅल्क्युलेशन जर केलं, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, याचा आन्सर येणार आहे इट इज 3a स्क्वेअर अपॉन 4. नेक्स्ट स्टेप मध्ये v इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी ऍज इट इज राहणार आहे. आपल्याकडे इथे हा a स्क्वेअर जो आहे तो बाहेर येऊन बनणार आहे a, आणि 4 बाहेर येऊन बनणार आहे 2, आणि आपल्याकडे बाकी राहणार आहे ओनली स्क्वेअर रूट ऑफ 3. नाव ह्या स्टेप मध्ये हा 2 आणि 2 जर आपण कॅन्सल जर केले, आपल्याकडे कॅल्क्युलेशन किंवा जे फायनल आन्सर जे बाकी राहणार आहे इट इज रूट 3 पाय a अपॉन टी. लेट्स फाइंड आउट असा कोणता ऑप्शन आहे, रूट 3 पाय a अपॉन टी. सो आपला ऑप्शन सी जो आहे हा मॅच होत आहे. आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. आपल्याकडे आता क्वेश्चन आहे, द मोलार स्पेसिफिक हीट ऑफ एन आयडियल गॅस ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज Cp and Cv respectively. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. If R is the universal gas constant and gamma is the adiabatic ratio, then the Cv. So आपल्याला मेयर्स रिलेशन जो माहिती आहे, पुन्हा एकदा हा क्वेश्चन आला आहे आपल्या 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड द रेडिएशन मधून. पुन्हा एकदा आपण मेयर्स रिलेशन आणि एडियाबेटिक रेशो, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये असलेले एस्टॅब्लिश्ड रिलेशन्स यूज करणार आहोत. लेट्स से आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला वन ऑफ द इक्वेशन माहिती आहे Cp मायनस Cv इज इक्वल्स टू R. आपण काय करूया, ह्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मला जर आपण Cv ने जर डिवाइड जर केलं, लेट्स सी काय बनणार आहे. सो इथे आपण डिवाइड करतो आहोत Cv ने इज इक्वल्स टू वन्स अगेन R अपॉन Cv याने आपण डिवाइड करतो आहोत. आता प्रत्येक हा जो Cv जो आहे दोघांना जर आपण सेपरेट जर दिला, आपल्याला इक्वेशन येईल Cp मायनस Cv, Cp अपॉन Cv सॉरी अपॉन Cv इज इक्वल्स टू R अपॉन Cv. इथे हा Cv एकमेकांना कट होताना दिसतो आहे, आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे Cp अपॉन Cv जी आहे ही व्हॅल्यू आहे आपली एडियाबेटिक रेशोची. सो माझं इक्वेशन असं सिम्प्लिफाय होणार आहे, Cp अपॉन Cv इज एडियाबेटिक रेशो मायनस रिमेन्स ऍज इट इज Cv अपॉन Cv जो आहे ज्याची व्हॅल्यू झाली आहे 1 इज इक्वल्स टू अदर साइडला बाकी आहे R अपॉन Cv, आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे Cv ओनली. सो ओनली ह्या दोन टर्म्सला जर आपण रिप्लेस जर केलं किंवा एक्सचेंज जर केलं, तर आपल्याकडे जे इक्वेशन जे बाकी राहणार आहे
CV इज इक्वल्स टू R अपॉन एडियाबेटिक रेशो -1 आणि लेट्स फाइंड आउट कोणता ऑप्शन मॅच होता आहे इथे. दिस इज द R अपॉन गॅमा -1. सो वन्स अगेन इझिएस्ट क्वेश्चन होता. आपण कंटिन्यू करूया विथ द नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये दिले आपल्याला द रेजिस्टन्स ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज 2 ओहम पर मीटर. सो ऍक्च्युअली हा रेजिस्टन्स नसून, बिकॉज जर आपण त्याच्या एसआय युनिट वरती जर कॉन्सन्ट्रेट जर केला, दॅट इज द 2 ओहम. दिस इज द रेजिस्टन्स पर मीटर इज द पर युनिट लेंथ. ही आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे. पुढे अ सेल ऑफ अ EMF, लेट्स से आपल्याला EMF किंवा दिस टाइम आपण V ने रिप्लेस केलं तरी चालेल, 1.5 टाइम्स द व्होल्ट बॅलन्सेस ऍट लेंथ ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला इज द 300 सेंटीमीटर, ज्याला आपण कन्वर्ट करणार आहोत 3 मीटर मध्ये. द करंट थ्रू द वायर इज, त्यांनी विचारला आहे करंट इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो एकदम इझी आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन आला आहे आपला 12th स्टँडर्डचा 9 नंबरचा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी मधनं, ज्यामध्ये आपण पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल आणि त्याचे 3 ऍप्लिकेशन्स बघितले होते. त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती हा आहे क्वेश्चन. सो आपल्याकडे इथे असलेला हा व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये बेसिक रिलेशन माहिती आहे, दॅट दिस पोटेन्शियल इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. सो करंट साठी ऑफकोर्स आपल्याकडे फॉर्म्युला जो सिम्प्लिफाय होईल, दॅट इज द व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. पुन्हा एकदा व्होल्टेजची व्हॅल्यू मला गिवन आहे, इट इज 1.5. रेजिस्टन्सची व्हॅल्यू गिवन नाही आपल्याला. ही व्हॅल्यू जी आहे ही रेजिस्टन्स पर युनिट लेंथची आहे. त्याला जर मी लेंथने मल्टिप्लाय जर करेल तर मला रेजिस्टन्स भेटणार आहे, विच मीन्स रेजिस्टन्स इज इक्वल्स टू दिस रेजिस्टन्स पर युनिट लेंथ मल्टिप्लाइड बाय लेंथ. असं सिम्पलेस्ट कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. नाव रेजिस्टन्स पर युनिट लेंथ गिवन आहे आपल्याला 2, लेंथची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे 3. सो रेजिस्टन्सची व्हॅल्यू आली आहे आपल्याकडे 6 ओहम. ही व्हॅल्यू आपण इथे यूज करणार आहोत, 6 ओहम. सो हे एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे. याला जर आपण असं डिवाइड जर केलं, हे येणार आहे 1/4. सो करंटची व्हॅल्यू आहे 1/4, बट असा कोणताही ऑप्शन नाही. याला आपण आणखी सिम्प्लिफाय करूया. वी नो 1/4 जो असतो दॅट इज द 0.25. वन्स अगेन इथे एकही ऑप्शन 0.25 मध्ये नाही आहे. आता याला आपण आणखी सिम्प्लिफाय जर केलं, करंट इज इक्वल्स टू, याला आपण 250 च्या लँग्वेज मध्ये करूया. देन इथे 10 चा पॉवर जो आहे हा -3 करावा लागेल. सॉरी, देन 10⁻³ असेल आणि वी नो करंटचा एसआय युनिट आहे एम्पियर. सो करंट इज इक्वल्स टू 250. 10⁻³ जो असतो त्याला आपण मिली असं रिप्रेझेंट करू शकतो. सो आपल्याकडे 250 मिली एम्पियर, म्हणजे ऑप्शन सी जो आहे हा आपला मॅच होणार आहे. आपण कंटिन्यू करूया विथ अनदर नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये आपल्याला असा क्वेश्चन आहे, A, B and C are 3 parallel conductors of equal length. त्यांच्या लेंथच्या व्हॅल्यूज आपल्याला इक्वल दिलेल्या आहेत. And carry currents I and 2I. यामध्ये करंट आहे I, यामध्ये करंट आहे I आणि यामध्ये करंट आहे 2I. पुढे काय दिलं आहे आपल्याला, distance AB and BC is same. AB distance is D, BC distance is also D, no problem. If F1 is the force exerted by B on A, याने यावरती अप्लाय केलेला फोर्स इज F1 and F2 is the force exerted by the C on the A, that is the F2. असं आपण रिप्रेझेंट करूया. देन आपल्याला रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे ह्या दोन्हीही फोर्सेस मध्ये. नंबर 1, आपण इथे जो फॉर्म्युला जो यूज करणार आहोत आणि चॅप्टर जो आहे यामध्ये ते आपण एकदा डिस्कस करूया. तर हा पर्टिक्युलर जो क्वेश्चन जो आहे आपला 12th स्टँडर्डचा 10 नंबरचा चॅप्टर आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑफ द इलेक्ट्रिक करंट, यामधनं आलेला आहे, ज्यामध्ये आपण फोर्स पर युनिट लेंथ बिटवीन द 2
करंट कॅरिंग पॅरलल वायर्स यावरून हा पर्टिक्युलर क्वेश्चन आलेला आहे. जसा फॉर्म्युला आपण आधी लिहून घेऊया तिथे. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ, किंवा फक्त ही लेंथ इकडे जर शिफ्ट जर केली, F1 आणि F2 सेमच आहे. सो फोर्स पर युनिट लेंथ आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इट इज μ0 I1 I2 अपॉन 2 पाय इंटू डी. हा आहे एकदम बेसिक फॉर्म्युला. यामध्ये फोर्स जो आहे त्याच्या मॅग्निट्यूड साठी तर हा फॉर्म्युला आहे, बट त्या फोर्सचं नेचर किंवा त्या फोर्सचं डायरेक्शन जो आहे यासाठी आपल्याकडे मल्टिपल वेज आहेत. नंबर 1 आपल्याकडे फ्लेमिंगचा राईट हँड रूल, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे या डायरेक्शनला रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि त्याही पेक्षा सिम्पलेस्ट ट्रिक आहे, जर दोन्हीही करंटचं डायरेक्शन सेम जर असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, आणि दोन्ही करंटचं डायरेक्शन अपोजिट जर असेल तर त्यांच्यामध्ये असेल रिपल्सिव्ह. नाव त्याही मध्ये जर अट्रॅक्टिव्ह आहे विच मीन्स दोघांचं डायरेक्शन सेम आहे बेसिकली फोर्सचं, आणि रिपल्सिव्ह आहे विच मीन्स दोघांचं डायरेक्शन असणार आहे अपोजिट. या गिवन इन्फॉर्मेशन वरून इमिजिएटली माझा आन्सर येत आहे. आपण इथे बघू शकतो हा I आणि 2I ह्या दोन्हीही करंटचं डायरेक्शन जे आहे हे आहे अपोजिट. करंटचं डायरेक्शन जर अपोजिट जर असेल तर दोघांनीही प्रोड्यूस केलेला फोर्स जो आहे त्याचंही डायरेक्शन असायला हवं अपोजिट. आणि फक्त ऑप्शन बी जो आहे यामध्येच ओनली अपोजिट डायरेक्शन आलेला आहे. बट स्टील आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया, सॉल्व्ह करूया याला. बट रिमेंबर इथेच आपला राईट ऑप्शन बी जो आहे हा आलेला आहे. सो आता हा पर्टिक्युलर फॉर्म्युला जो आहे आपण यूज करूया, डिस्कस करूया की कसा अप्लाय होईल. सो आपण जेव्हा F1 कॅल्क्युलेट करत आहोत इथे F1 आपल्याकडे फॉर्म्युला आहे μ0, काही प्रॉब्लेम नाही. I1 ची व्हॅल्यू किती आहे ह्या दोघांच्या केसमध्ये? दोन्हीही करंटच्या व्हॅल्यूज आहेत ओनली I अपॉन I1 I2. दोघांमध्ये असलेला डिस्टन्स आपण कन्सिडर करूया, किती आहे इज D, आणि लेंथ सेम आहे तर आपण कन्सिडर करूया इथे लेंथ घेऊया. दॅट इज इक्वेशन नंबर 1. काहीही प्रॉब्लेम नाही, एक्स्ट्रीमली इझी. सिमिलरली F2 कॅल्क्युलेट करूया. नाव आहे μ0. एका करंटची व्हॅल्यू आहे I, दुसऱ्या करंटची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 टाइम्स द I अपॉन 2 पाय टाइम्स. आता ह्या दोघांमध्ये असलेला डिस्टन्स किती आहे? ह्या पॉइंट पर्यंत D, अनादर D. सो यांच्यामध्ये डिस्टन्स आहे 2D. तो आपण इथे प्लेस करूया 2D, आणि लेंथ वन्स अगेन सेम आहे. या इक्वेशन मध्ये मला असं दिसतंय की हा 2 मी जर कॅन्सल जर केला तर ऍक्च्युअली आपल्याकडे फॉर्म्युला जो येतो इट इज द μ0 IIL अपॉन 2 पाय D, आणि ऍक्च्युअली हा F1 चाही एक्झॅक्टली सेमच फॉर्म्युला आहे. सो वन्स अगेन दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, आणि जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलेलं दोघांचं डायरेक्शन जे आहे हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. सो आपला राईट ऑप्शन जो आहे या क्वेश्चन साठी इज ऑप्शन बी आहे. F1 आणि F2 ची मॅग्निट्यूड सेम आहे, बट डायरेक्शन जे आहे हे अपोजिट आहे, कारण त्या दोघांमध्ये करंटचं डायरेक्शन अपोजिट आहे. लेट्स से नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग एबिलिटी ऑफ अ लेन्स और अ मिरर इज कॉल्ड. काय बोलणार आहोत याला आपण? फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन जो आलेला आहे आपल्याला हा 11 स्टँडर्डचा आपल्याकडे आय थिंक 8 नंबरचा चॅप्टर आहे रे ऑप्टिक्स, आणि सॉरी जिओमेट्रिकल ऑप्टिक्स बोलतो त्याला आपण. त्या जिओमेट्रिकल ऑप्टिक्स और रे ऑप्टिक्स दोघांचा मिनिंग वन अँड द सेम. तर त्या चॅप्टर मधनं आलेला आहे हा क्वेश्चन, आणि प्युअरली थेरॉटिकल आहे. कॉन्व्हर्जिंग अँड डायव्हर्जिंग एबिलिटी ऑफ अ लेन्स इज कॉल्ड इट्स फोकल पॉवर. त्याची कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग एबिलिटी जी आहे याला आपण त्याचा फोकल पॉवर जे आहे असं बोलणार आहोत. एक्स्ट्रीमली इझी क्वेश्चन. पुढे आहे आपल्याकडे radiations of the two photons having energies twice and 5 times the work function of a metal are incident successively on the metal surface. आधी आपण क्वेश्चन रीड करून घेऊयात आणि देन पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. The ratio of the maximum velocity of the photoelectrons emitted in the two cases will be. First of all हा क्वेश्चन आला आहे आपल्या 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 14 ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, ज्यामध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला होता आणि आइन्स्टाईनचे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे होतं ज्याच्या हेल्पने आपण हा क्वेश्चन जो आहे याला सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आधी आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं इक्वेशन आपण इथे लिहूया. आपल्याकडे इक्वेशन आहे
एनर्जी ऑफ द फोटॉन इज द वर्क फंक्शन प्लस द कायनेटिक एनर्जी. हा असणार आहे आपला आइन्स्टाईनचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा इक्वेशन. नाव क्वेश्चन कडे येऊया. रेडिएशन्स ऑफ द टू फोटॉन्स हॅव्हिंग द एनर्जी, म्हणजे मला समजतं आहे एनर्जी 1 आणि एनर्जी 2 ह्या व्हॅल्यूज आपल्याला ते सांगत आहे. एनर्जी इज ट्वाइस अँड 5 टाइम्स, ट्वाइस अँड 5 टाइम्स कोणाच्या? द वर्क फंक्शन दॅट इज द फाय, दॅट इज द फाय. E1 आणि E2 च्या आपल्याला ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सक्सेसिव्हली ऑन द मेटल प्लेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द रेशो ऑफ द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. सो बेसिकली ते विचारत आहेत आपल्याला कायनेटिक एनर्जी 1 अपॉन कायनेटिक एनर्जी 2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आधी आपण काय करूया, इथे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सिम्प्लिफाय करूया. सो आपल्याला कायनेटिक एनर्जी साठी इक्वेशन येईल इट इज द एनर्जी मायनस वर्क फंक्शन. आणि आता हेच इक्वेशन आपण दोन वेळेस बनवणार आहोत. सो वी हॅव कायनेटिक एनर्जी 1 अपॉन कायनेटिक एनर्जी 2 इज इक्वल्स टू पहिल्या टर्म साठी इक्वेशन येईल इट इज द एनर्जी 1 मायनस वर्क फंक्शन अपॉन एनर्जी 2 मायनस वर्क फंक्शन. याही मध्ये लक्षात ठेवायचं आहे की ते सांगत आहे की आपल्याकडे वर्क फंक्शन ऑफ द मेटल्स आर इन्सिडेंट सक्सेसिव्हली ऑन द मेटल सरफेस. हा जो वर्क फंक्शन जो आहे एव्हरीवन, ही प्रॉपर्टी त्या मेटलची असते. जस्ट बिकॉज आपण फोटॉन्स किंवा रेडिएशन चेंज केल्यामुळे त्याच्या वर्क फंक्शनची व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. त्यामुळे दोन्ही केसमध्ये वर्क फंक्शन जो आहे हा सेमच राहणार आहे. आपण सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. E1 ची व्हॅल्यू मला माहिती आहे इट इज 2 टाइम्स द फाय मायनस आपला ओरिजिनल फाय ऍज इट इज अपॉन E2 ची व्हॅल्यू मला माहिती आहे इट इज द 5 टाइम्स फाय मायनस फाय. हे जर आपण सॉल्व जर केलं तर मला समजतं आहे दिस इज 1 फाय अपॉन 4 टाइम्स द फाय. इथे हा फाय फाय जर कट जर झाला आपल्याकडे 1/4 असा ऑप्शन आहे, ऑप्शन डी. सो वन्स अगेन कंपॅरेटिव्हली अजूनही इझीच क्वेश्चन आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. लेट्स सी यामध्ये काय आहे. टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम ऑन द अर्थ सरफेस इज कॅपिटल टी. काहीही स्टार्ट न करण्याआधी आपण आधी क्वेश्चनला कंटिन्यू करूया. इट्स टाइम पिरियड बिकम्स द xt when taken to a height r equal to radius of the earth. No problem. Above the surface of the earth. हा पॉइंट महत्वाचा आहे. Above the earth surface. Then the value of x will be. First of all हा क्वेश्चन जो आहे आपल्या 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 5 ग्रॅव्हिटेशन आणि 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 4 ऑसिलेशन ह्या दोघांचा कंबाईन क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला किती फॉर्म्युले लागणार आहेत बेसिकली ते आपण इथे एकदा लिहून घेऊया. सो नंबर 1 मला लागतो आहे पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला जो आहे इट इज 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. एक्स्ट्रा काहीही आपण न करता फक्त एक सिम्पलेस्ट रिलेशन कॅल्क्युलेट करूया इथे दॅट दिस पिरियड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ जी. बिकॉज त्या सिंपल पेंडुलमला सर्टन हाईटला घेऊन गेल्यामुळे त्याच्या लेंथ मध्ये काहीही चेंज होणार नाही. सो पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ जी. नाव एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे gm अपॉन r स्क्वेअर फॉर द सरफेस ऑफ द अर्थ. आणि जेव्हा तो हाईट वरती जाणार आहे इथे फॉर्म्युला आहे आपल्याकडे gm अपॉन r प्लस h स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अ सर्टन हाईट वरती. चलो देन आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पहिल्या केस मध्ये. ते सांगताय की आपल्याकडे T1 जो आहे ही आहे केस, त्याचा पिरियडचा फॉर्म्युला आहे T आणि हा फॉर्म्युला आपल्याकडे असा बनतो आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ जी. ही केस आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ साठी. सिमिलरली T2 जो आहे त्याची व्हॅल्यू ते सांगता आहे की बनत आहे इथे x टाइम्स द टी आणि जो प्रपोर्शनल आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द GH. हा फॉर्म्युला आपण यूज करत आहोत ऍट सर्टन हाईट साठी. देन त्यांनी विचारला आहे आपल्याला द व्हॅल्यू ऑफ द x. अशा केस मध्ये जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे
रेशो घेत असताना त्याला न्यूमरेटरला जर मला ठेवायचं असेल तर यांना जर आपण नाव जर दिले इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, इथे क्लिअरली विजिबल आहे मी इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 करणार आहे. लेट्स सी हे इक्वेशन पुढे कसं सिम्प्लिफाय होईल. सो आपण इथे लिहिणार आहोत इक्वेशन नंबर 2 अपॉन इक्वेशन नंबर 1 इज इक्वल्स टू xt अपॉन t which is equals to once again. while हे वाले जे आहे याची आपल्या इक्वेशन मध्ये रिक्वायरमेंट नाहीये बट स्टील आपण कंटिन्यू करूया. नाव हे महत्वाचं आहे की xt आणि gh जे आहे हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट मध्ये हा gh जो आहे हा इथे डिनॉमिनेटरला येणार आहे आणि हा g जो आहे हा इथे न्यूमरेटरला बाकी राहणार आहे. आता आपली स्टील अजून हा जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो आहे जेव्हा तो ऍट सर्टन हाईटला होता ती व्हॅल्यू अजून कॅल्क्युलेट करायची बाकी आहे. लेट्स फाइंड आउट gh इज इक्वल्स टू gm तसाच राहिला ब्रॅकेट मध्ये r प्लस r आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. त्यांनी सांगितलं आहे की त्याची हाईट किती आहे ही r आहे. सो वी नो हा r प्लस r हा 2r येणार आहे. gm अपॉन 2r ब्रॅकेट स्क्वेअर. इथे आपण लिहूया gh इज इक्वल्स टू gm अपॉन 4r स्क्वेअर. यापैकी 1/4 जो आहे याला जर मी सेपरेट जर लिहिला आणि gm अपॉन r स्क्वेअर ही व्हॅल्यू मला माहिती आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g ची आहे. सो रिमेंबर इथे gh जो आहे जसा फॉर्म्युला येणार आहे g अपॉन 4. सो इथे या स्टेप मध्ये हा tt कॅन्सल झाला आहे इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये हा g राहिला ऍज इट इज आणि gh ची व्हॅल्यू पुट करणार आहोत आपण g अपॉन 4. सो इथे g कॅन्सल झाला आणि आपल्याला आन्सर आला आहे स्क्वेअर रूट ऑफ द 4 ज्याचा आन्सर वन्स अगेन सर्वांना माहिती आहे विच इज 2. सो आपल्याला डायरेक्टली आला आहे या ठिकाणी x इज इक्वल्स टू 2 विच इज आपला ऑप्शन जो आहे हा ऑप्शन बी आलेला आहे. क्वेश्चन कंपॅरेटिव्हली इझी आहे त्यामध्ये ओनली कॅल्क्युलेशन जे आहेत हे कॅल्क्युलेशन जास्त आहे बाकी एक्स्ट्रा काही नाहीये त्यामध्ये डिफिकल्ट. आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. आपल्याला त्यांनी दिला आहे कन्सिडर अ सोप फिल्म ऑन अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर ऑफ एरिया 3x3 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके इफ द एरिया ऑफ द सोप फिल्म इज इनक्रीज्ड टू, रिमेंबर तो नवीन इनक्रीज्ड कुठपर्यंत झाला आहे तो दिला आहे आणि इनक्रीज्ड बाय असं दिलेलं नाही. इनक्रीज टू 5x5 सेंटीमीटर स्क्वेअर. द वर्क डन इन द प्रोसेस विल बी, आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि सरफेस टेन्शन ऑफ द सोप सोल्युशन आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. सो एव्हरीवन हा क्वेश्चन जो आहे हा आपल्या 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड ज्यामधनं आलेला आहे. ज्यामध्ये आपण जेव्हा सरफेस टेन्शनचा स्टडी करत होतो आपण सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी विच इज द वर्क डन यांच्यामध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश केलं होतं जे रिलेशन होतं द वर्क डन इज इक्वल्स टू टी टाइम्स द डीए. वाइल टी जो आहे दॅट इज द सरफेस टेन्शन आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे आणि डीए जो आहे दॅट इज द चेंज इन सरफेस एरिया. सो आपण कंटिन्यू करूया काय आहे क्वेश्चन मध्ये. तर क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे आपल्याकडे आहे एक रेक्टँग्युलर फ्रेम आणि देन ज्याची वायर ऑफ एरिया त्याचा एरिया जो दिला आहे त्यांनी आपल्याला तो आपण पकडूया. सो एरिया 1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3x3 सेंटीमीटर स्क्वेअर. याला आपण लिहूया 9 आणि सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये जर केलं तर आपल्याला येणार आहे 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. नो प्रॉब्लेम. नवीन एरिया 2 जो आहे त्यांनी सांगितलं आहे इट इज 5x5. सो याला 5 टाइम्स 5 सेंटीमीटर स्क्वेअर. सो 5 into 5 इज 25 आणि सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे त्याचा 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर असा बनलेला आहे. सो आपला फॉर्म्युला आपण पुट करूया. फॉर्म्युला आहे वर्क डन इज इक्वल्स टू टी टाइम्स द डीए. बट यामध्ये आणखी एक छोटीशी ट्रिक आहे. ती ट्रिक अशी आहे की त्यांनी सांगितलं आहे आपल्याकडे एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे ज्यावरती एक फिल्म फॉर्म झाली आहे. मग रेक्टँग्युलर फ्रेम जर असेल तर त्याच्या दोन्हीही साइडला एरिया असणार आहे. त्यामुळे ह्या फॉर्म्युलामध्ये मला हा 2 इथे या ठिकाणी प्लेस करणं हा खूप इम्पॉर्टंट आहे.
आता आपल्याकडे आहे दिस इज 2 इंटू सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आहे 2.5 इंटू 10⁻² मल्टिप्लाइड बाय चेंज इन द एरिया which is the 25 minus 9 into 10⁻⁴. So everyone, या ठिकाणी मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक एक्सप्लेन करणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता जर आपण आपले हे ऑप्शन जर बघितले, मला ऑप्शन मध्ये समजतंय प्रत्येक ऑप्शन मध्ये 10⁻⁴ चा पॉवर जो आहे दॅट इज द -6 हा फिक्स येणारच आहे. आणि जे आपले ऑप्शन जे आहे 9, 16, 40 आणि 80 ऑल आर कम्प्लिटली डिफरंट. सो अशा केस मध्ये आपण काय करायचं आहे की आपल्या क्वेश्चन मध्ये किंवा कॅल्क्युलेशन मध्ये असलेले सर्व 10⁻⁴ चे पॉवर जे आहे त्यांना कम्प्लिटली इग्नोर करायचं आहे. विच मीन्स या क्वेश्चन मध्ये सर्व 10⁻⁴ चे पॉवर जे आहे यांचा काहीही सिग्निफिकन्स नाही आणि आपला आन्सर तरीही एक्झॅक्टली बरोबर येणार आहे. विच मीन्स आता मी जे आहे हे कॅल्क्युलेशन करायला हवं. रिमेंबर, आपल्याकडे एवढे 10⁻⁴ चे पॉवर होते आणि ते सर्व पॉवर्स आता इनसिग्निफिकंट आहेत बिकॉज आपल्या ऑप्शन्स मध्ये सर्वांचा पॉवर 10⁻⁻6 येणार आहे, हे तर फिक्स आहे. आता नाउ लेट्स फाइंड आउट. सो 2 इंटू 2.5 हा झाला आहे 5 मल्टिप्लाइड बाय 25 मायनस 9 इज द 16 आणि 5 इंटू 16 जो आहे दॅट इज द 80 आणि माझा ऑप्शन डी जो आहे या ठिकाणी मॅच होत आहे. इथे जर आपण 10⁻⁴ चे पॉवरचे कॅल्क्युलेशन जरी केले असते आपला आन्सर 80 इंटू 10⁻⁻6 आला असता. बट आता आपल्याकडे लिमिटेड टाइम असतो सर्व एंट्रन्स एक्झाम मध्ये. सो आपण जितक्या जास्तीत जास्त शॉर्टकट प्रोसिजरने आपला आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो तितका आपल्यासाठी बेटर असणार आहे. सो आणि याही मध्ये आणखी एक शॉर्टकट ट्रिक अशी आहे की जर आपले 10⁻⁴ चे पॉवर जर सेम जर असतील, आज 10⁻⁴ चे पॉवर जर सेम असतील तर इंडिव्हिज्युअल नंबर डेफिनेटली ते डिफरंटच देणार आहे. अशा केसमध्ये इवन हे जे सेंटीमीटर स्क्वेअर जे आहे यांचं मी इथे कन्व्हर्जन जरी नसतं केलं तरीही आपलं राईट आन्सर जे आहे हे वन्स अगेन ऑप्शन डीच आला असता. तर ही शॉर्टकट ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे, नेहमी लक्षात ठेवा. थँक्यू.